हॅलो ट्रेडर्स, जसं की तुम्ही थंबनेल पाहिला असेल, बिटकॉइन म्हणजे काय किंवा आपण बघणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. तर खूप दिवस झालं किंवा खूप वर्ष मागच्या 3-4 वर्षापासून आपण बघतोय की बिटकॉइन 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 सगळीकडे एकच गोष्ट बोलली जाते. बिटकॉइन एवढा आहे, बिटकॉइनने एवढे एवढे रिटर्न्स दिले, बिटकॉइन एवढा वरती गेला किंवा अदर कुठले कॉइन असतात इथेरियम, रिपल किंवा रिसेंटली जे कोणी सोशल मीडियावरती जास्त ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही पाहिलं असेल की इलॉन मस्क जे आहे त्यांनी डोज कॉइन ह्याबद्दल खूप सारे बोलत होते अगोदर. म्हणजे बिटकॉइन गॉड गॉड पण बोलू शकतात इलॉन मस्कला. ठीक आहे. तर डोज कॉइनला त्यांनी एका दिवसामध्ये किती पर्सेंटेज रिटर्न दिले, एका महिन्यामध्ये 400, 300, 400% रिटर्न. तर ह्या सर्व गोष्टी आहेत तरी काय, खूप दिवस झाला आपण सगळेजण ह्या गोष्टीपासून एक जस्ट बघतोय, न्यूज ऐकतोय. तर हे बघा, बिटकॉइन म्हणजे एक सिंपल सांगतो, बिटकॉइन ही अनरेग्युलेटेड तसेच डिसेंट्रलाइज्ड एक कॉइन आहे किंवा एक करन्सी आहे. ठीक आहे. बिटकॉइन म्हणजे आणि क्रिप्टोकरन्सी जेव्हा हा वर्ड पण ऐकताना तर एक सिंपल सांगतो की क्रिप्टोकरन्सी म्हणजे एक एक करन्सी आहे जी ज्यामध्ये बिटकॉइन आहे त्यातला एक करन्सी किंवा एक कॉइन आहे त्याच्यामध्ये. जसं की वर्ल्ड वाईड बहुत सगळे किती सारी असे कॉइन करन्सी आहे, जसं US डॉलर आहे, युरो आहे, पाऊंड आहे, तसंच आपला इंडियन रुपीज, जॅपनीज येन. सो वेगवेगळे जे कॉइन करन्सी आहेत त्याच पद्धतीने क्रिप्टो एक करन्सी आहे जी डिसेंट्रलाइज आणि अनरेग्युलेटेड आहे. आणि त्यामधील एक कॉइन म्हणजे बिटकॉइन, डोज कॉइन, हे असे वेगवेगळे सारे कॉइन आहेत. पण ह्या कॉइन आहेत, मग हे एक्झॅक्टली किंवा हे करन्सी आहेत, हे करन्सी कुठे युज केली जाते किंवा या करन्सीचा उपयोग काय? तर मी जसं म्हटलं की डिसेंट्रलाइज किंवा नॉन रेग्युलेटेड करन्सी आहे, जी तुम्हाला कुठे फिजिकली अशी बघायला नाही भेटणार. जसं आपण इंडियन रुपीज आपले आपण कॅशला आपण हात लावू शकतो, फिजिकली डॉलरला हात लावू शकतो, तसं क्रिप्टो करन्सीमध्ये बिटकॉइनला असं फिजिकली आपण टच नाही करू शकत, कारण ती नाहीयेच. बिकॉज कोणी सेंट्रलाइज्ड नाहीये, कारण त्यांना कोणी अशी प्रिंटिंग होत नाही ना त्याची, काही असे RBI सारखी आपली प्रिंटिंग हे पण नाहीये की ते प्रिंट होते कुठे. मग ह्या करन्सीचा उपयोग काय? खूप जण क्वेश्चन आता डोक्यात आला असेल की ह्या करन्सीचा नेमका उपयोग काय, मग याचा करायचं तरी काय? तर बघा, प्रत्येक जसं नाण्याला बोलतात ना दोन बाजू आहेत, तसे बिटकॉइनला पण दोन बाजू आहेत. एक म्हणजे ह्या करन्सीचा पहिला जो सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज आहे ह्या करन्सीचा, ते यूज केला जातो एक्स्टॉर्शन, मनी लॉन्ड्रिंग किंवा जे डार्क वेब किंवा डीप वेब वरती जे काही इलिगल ऍक्टिव्हिटीज होतात त्या बाय सेल करण्यासाठी. हे मी रिकमेंड करत नाही, जस्ट हे व्हिडिओ तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी आहे की ह्या गोष्टीमध्ये जर तुम्ही पडायचा प्रयत्न करतायत, बघायचा प्रयत्न करताय, तर ह्या गोष्टींना कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण अनालिसिस किंवा पूर्ण स्टडी करून आपल्याला पुढे जायचंय. तर ह्या सर्व इलिगल गोष्टींसाठी याचा यूज केला जातो. तसेच अजून एक गोष्ट की बिटकॉइनची जी पॉझिटिव्ह बाजू बोलली जाते किंवा एक दुसरी बाजू बोलली जाते, बिटकॉइनला काही लोक इन्व्हेस्टमेंट पर्पज साठी यूज करतात किंवा बाईंग सेलिंग किंवा खरेदी विक्रीसाठी यूज करतात, पण चांगल्या गोष्टीच्या खरेदी विक्रीसाठी. फॉर एक्झाम्पल इलॉन मस्क, ज्याचं आपण बोललो होतो 1-2 मिनिटापूर्वी, की इलॉन मस्कने काही दिवसापूर्वी एक ट्विट केलं होतं की त्यांची जी टेस्ला कार आहे, तर टेस्ला कारसाठी ते बिटकॉइन ऍक्सेप्ट करत आहेत कार घेण्यासाठी. बट परत काही दिवसांनी त्यांनी अजून एक ट्विट केलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की टेस्ला आपण साठी किंवा तुमची कार घेण्यासाठी मी बिटकॉइन ऍक्सेप्ट नाही करणार, बिकॉज एनर्जी त्या मायनिंगसाठी, मायनिंग ट्रान्झॅक्शन साठी एनर्जी खूप जास्त लागत आहे आणि ते अगेन्स्ट एनर्जी आहेत किंवा अगेन्स्ट एनर्जी म्हणता नाही येणार, जसं की पेट्रोल कारच्या अगेन्स्ट आहेत, पेट्रोल गाड्यांच्या अगेन्स्ट आहेत. त्यांनी निसर्गाचं थोडंसं एक ग्लोबल वॉर्मिंग ह्या कन्सेप्ट मध्ये ते बोलत असतात कायम. म्हणून त्यांनी क्रिप्टोकरन्सी त्यासाठी बंद केली घेण्यासाठी. आणि मायनिंग साठी, मग हे नेमकं मायनिंग हा शब्द काय, मी मायनिंग पण सांगेन एक्झॅक्टली मायनिंग म्हणजे काय, मी व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. तर त्यांनी परत ते बंद केलं की बिटकॉइन थोडासा ड्रॅग डाऊन झाला, म्हणजेच बिटकॉइन परत खाली आला. त्यामुळं जरी बिटकॉइन एक अनरेग्युलेटेड जरी असेल, तरी त्यामध्ये एक अजून एक गोष्ट आपल्याला बघायची आहे, ती आहे ऑपरेटर बेस्ड गोष्ट आहे. ऑपरेटर म्हणजे काय की तुम्ही किंवा एखादा व्यक्ती किंवा एखादा पर्सन, तर बिटकॉइनला किंवा त्या एखाद्या कॉइनला ना ऑपरेट करू शकतो, म्हणजे त्याच्या नुसार किंवा त्याला जसं वाटतंय की वरती घेऊन जायचं किंवा त्याला वाटतंय खाली घेऊन यायचंय, तर ते करू शकतो. बिकॉज हे अनरेग्युलेटेड आहे, कारण याच्यावरती कोणतीच गव्हर्नमेंटची बॉडी नाहीये. जसे आपल्या इंडियामध्ये सेबी आहे, NSE, BSE किंवा सेबी जी बॉडीज आहेत, त्या सर्व गोष्टी त्यावरती लक्ष ठेवून असतात प्रत्येक ट्रान्झॅक्शन वरती. तसं बिटकॉइन मध्ये कोणीच नाहीये, बिटकॉइनला कोणी ओनर नाहीये, बिटकॉइनचा काही सर्व्हर पण नाहीये.
सर्व्हर नाही तर परत अजून काही टेक्नॉलॉजी वाले लक्षात आलं असेल की मग हे वर्क कसं होतं किंवा कुठं ऑफिस पण नाही यायचं, हे पण मी प्रोसेस पूर्ण हळूहळू आपण यामध्ये एक्सप्लेन करूया. तर बिटकॉइनला ह्या दोन बाजू आहेत. एक चांगली बाजू इन्व्हेस्टमेंट पर्पज साठी यूज करतात आणि एक दुसरी म्हणजे इलिगल ऍक्टिव्हिटीसाठी पण यूज करतात. बट आपल्याला बिटकॉइन मध्ये जर एंट्री करायची असेल, कोणी विचार करत असेल, तर त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला प्रिकॉशन घेऊन एंट्री करावी लागेल. खूप सेफ साईड एंट्री घ्यावं लागेल. जसं की तुमचे कॅपिटल आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही जेवढं कॅपिटल तुमच्याकडे आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट आहे अदर ऍसेटमध्ये, स्टॉक्स मार्केट, फ्युचर फंड्स, अजून बँकमध्ये एफडी असेल, कॅश असेल, तर ते किती पर्सेंटेज तुम्ही तिथं होल्ड केलेलं आहे. म्हणजे तुमच्या 100 रुपीज पैकी तुम्ही समजा 70 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केलेले आहे चांगल्या गोष्टींमध्ये, तर तुमचा एक 4 ते 5% इन्व्हेस्टमेंट हे बिटकॉइन मध्ये असायला हवा. जर कोणी विचार करत असेल, मी रिकमेंड किंवा मी सजेस्ट नाही करत, बट मी पर्सनली असं केलं असतं की जर माझ्याकडे एवढे कॅश असते 100 पैकी, मी ते 3 ते 4, 5 रुपये, 5 रुपये, मॅक्सिमम 5 रुपये मी बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करेन. कारण परत अनरेग्युलेटेड नाहीये, म्हणजेच बिटकॉइनला 24/7 वर्क होत असल्यामुळे बिटकॉइनला काही स्टॉप नाहीये. म्हणजे तो कधीही किती पर्सेंटनी वरती जाऊ शकतो, कधीही किती पर्सेंटनी खाली येऊ शकतो. ओके. तर त्याला काहीच कोणाचं रेग्युलेशन नाहीये ना, काही त्याच्यावरती कंट्रोल नाहीये. ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व प्रॉब्लेम्समुळे आपल्याला याच्यातून थोडंसं प्रिकॉशन किंवा सावधानतेने जायचंय. तर बिटकॉइन जसं बोललो की क्रिप्टो करन्सी किंवा हे क्रिप्टो करन्सी आहे. त्याचा काही कोणाचाच त्याच्यावरती कंट्रोल नाहीये. ना ते रेग्युलेटेड नाहीये, ना की ते सेंट्रलाइज नाहीये, ना फिजिकल ऍसेट आहे. ठीक आहे. हा झाला क्रिप्टो करन्सी किंवा बिटकॉइन म्हणजे काय, किंवा क्रिप्टो करन्सी. त्यानंतर क्रिप्टो करन्सीमध्ये अजून वेगवेगळे कॉइन्स येतात, ज्यामध्ये इथेरियम आहे, रिपल, बिटकॉइन तर आपण पाहिलं, डोज कॉइन आहे, आणि दिवसेंदिवस इतके सारे कॉइन येतात. प्रत्येक जण कोणीही कसाही कॉइन लॉन्च करू शकतो. ठीक आहे. बट आपल्याला ह्या सर्व गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. जर इन्व्हेस्टमेंट पर्पज साठी तुम्ही यूज बघताय, तर तुम्हाला जे मेन कॉइन आहेत, जे फेमस कॉइन आहेत, थोडक्यात बोलू शकता, त्या कॉइन मध्ये थोडीशी इन्व्हेस्टमेंट एक मी पर्सनली ह्या इन्व्हेस्ट करायचा विचार करेन. बट परत एकदा मी माझ्या इतक्या साऱ्या 100 रुपीज मधून फक्त 3, 4, 5 रुपये मी त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करेन. त्यापेक्षा जास्त नाही. आणि इन्व्हेस्टमेंट करताना सगळ्यात पहिली गोष्ट मी माझ्या डोक्यात हीच ठेवणार आहे, किंवा मी डोक्यात असा विचार करेन की हे पैसे आहेत, हे कदाचित कुठेतरी असे हरवले किंवा ह्या पैशांचा झिरो होणार आहेत, ह्याच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये जायचंय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इंडियामध्ये बिटकॉइन किंवा हे जे आहे ना, हे ट्रान्झॅक्शन लीगल पण नाही आणि इलिगल पण नाही असं बोलू शकतो आपण. ठीक आहे. त्यामुळे काही बँकिंग किंवा काही अदर्स इश्यू हे पण फेस करू शकता. ह्यासाठी तुम्हाला हे तर प्रिकॉशन घ्यावं लागेल. तुम्ही किती अमाऊंट इन्व्हेस्ट करता त्यावरती. आपल्याला हा फक्त व्हिडिओ बनण्याचा एकच उद्देश आहे की खूप जण बिटकॉइन बद्दल अवेअर नसतात किंवा खूप जण ऐकलंय फक्त. भरपूर सारे युट्यूबवरती तुम्हाला हे व्हिडिओ भेटतील की 5 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 2017 मध्ये तुम्ही जर कदाचित एक बिटकॉइन घेतला असता जो 4,000 रुपीजला होता, आज कदाचित त्याचे $58,000 म्हणजे $4,000 एक बिटकॉइन कदाचित आज तुम्हाला एक $60,000 भेटले गेले असते, किंवा बिटकॉइन मध्ये INR मध्ये कन्वर्ट केलं तर 30-40 लाख रुपये तुम्हाला भेटले असते एका वेळच्या मागे. बट परत एकदा हा फक्त फ्युचर प्रेडिक्शनचा पार्ट होता. कोणालाच माहित नव्हती की हा कुठे जाणार आहे. ठीक आहे. आणि आता पण माहित नाहीये कोणाला हा कुठे जाणार आहे, हा 1 लाख रुपीजला जाणार आहे किंवा झिरो होणार आहे, हे कोणालाच माहित नाहीये. हा एक पार्ट ऑफ गेम आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रिडिक्ट एवढं नाही करता येत जसं इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आपण करू शकतो, कारण आपल्याकडे कंपनीच्या फंडामेंटल आहेत. कंपनी आपण बघतो, कंपनी काय वर्क करते आपल्याला माहित आहे, बट ह्याला काहीच नाहीये, नाहीचा ओनर आहे ना काय. ठीक आहे. हे झालं बिटकॉइन. आता मग जसं मी म्हटलं की बिटकॉइनला काही सर्व्हर नाहीये. मग परत एकदा टेक सॅव्ही वाल्यांना क्वेश्चन आला असेल की मग बिटकॉइन वर्क कसं होतं. तर बिटकॉइन वर्क होणार किंवा बिटकॉइनची जी प्रोसेस आहे, एक सिंपल प्रोसेस सांगायचा प्रयत्न करतो, ती आहे मायनिंग. मायनिंग त्याला बिटकॉइन मायनर्स किंवा क्रिप्टोकरन्सी मायनर पण बोलतात. मायनिंग म्हणजे काय की ज्यांना आता माहित असेल की आपण जेव्हा एखादा स्टॉक बाय करतो, तर त्याच्यामुळे काय होतं, आपलं एक ट्रान्झॅक्शन होतं. म्हणजे एखादा बायर आहे, त्याच्या मागे सेलर येतो. ठीक आहे. मग बायर्स आणि सेलरचं जे ट्रान्झॅक्शन होतं ते कुठे होतं, समजा NSE, BSE ह्या आपले एक बोर्ड आहेत तिथं, सॉरी, जे आपले एक्सचेंज आहे तिथे एक्सचेंज मध्ये होतं. आणि हे पैसे कुठं सेव्ह होतात, सॉरी, आपले स्टॉक्स कुठे सेव्ह होतात, जे NSDL आणि CDSL डिपॉझिटरी आहेत. तसं बिटकॉइन मध्ये काय होतं, बिटकॉइन मध्ये ब्रोकर तर आहेतच. जसं मी पर्सनली ब्रोकर युज करतो WZirX. तर कोणाला याच्यावरती अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, त्या लिंक वरून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता.
तर वझिरेक्स जो ब्रोकर आहे त्याच्यामध्ये ना ते तुम्हाला फक्त प्रोव्हाइड करतात की क्रिप्टो करन्सी किंवा ते कॉइन बाय सेल करण्यासाठी. आणि ह्यानंतर ते मायनर्स जे असतात म्हणजेच काय की तुमच्या माझ्यासारखे असे खूप सारे लोक आहेत ज्यांच्याकडे चांगल्या ग्राफिक्सचे किंवा चांगल्या हार्डवेअरचे जे कम्प्युटर आहेत, ते कम्प्युटर काय करतात स्वतःच्या घरातली पॉवर ही एक खूप सिंपल मध्ये सांगायचा प्रयत्न करतोय. स्वतःच्या घरातली पॉवर ते यूज करायला देतात. ओके, स्वतःचा कम्प्युटर अदर लोकांचे ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करण्यासाठी. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जो एक ए पर्सन आहे, एक बी पर्सन आहे. ए पर्सनला बिटकॉइन खरेदी करायचं आहे आणि बी पर्सन विकायला आहे. बट ह्या दोघांचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करण्यासाठी सर्व्हर क्रिएट करण्यासाठी मायनर्स मध्ये येतात आणि हे ऑटोमॅटिकली सिस्टम मध्ये त्या दोघांचे ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होतात. मायनरला समजत नाही कोणाचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालेलं आहे. मग मायनर्स फक्त आणि फक्त स्वतःची पॉवर, स्वतःचं वायफाय, स्वतःच्या हार्डवेअर हा त्याला जनरेट एक त्याच्यामागे कोडिंगचा रन होते किंवा एक त्याला आपण किंवा बिटकॉइनच्या भाषेमध्ये हेक्साडेसिमलने त्याच्या मागे एक कोड रन होतो आणि तो कोड रन होऊन ते दोघांचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होतं आणि ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झाल्यावरती मायनर्सला एक थोडासा ब्रोकरेज जे आपण सिंपल भाषेमध्ये बोलतो, जसं आपले ब्रोकर्स आपल्याकडून ब्रोकरेज घेतात, तसं मायनर्सला थोडासा अमाऊंट मध्ये एक किंवा पैसे म्हणण्यापेक्षा एक बिटकॉइन भेटतात, पण ते खूप पॉइंट मध्ये भेटतात. त्यामुळं काही लोक 24-24 तास स्वतःचा कम्प्युटर पॉवर यूज करून पैसे असे कमवतात. बट अगेन ह्यामध्ये खूप मोठी रिस्क आहे. बिकॉज तुमच्यासाठी मायनिंग करायसाठी तुम्हाला खूप मोठ्या जबरदस्त हार्डवेअर म्हणजे ग्राफिक्स कार्ड असेल, या सर्व सिस्टमची खूप जबरदस्त गरज असते. आणि बिटकॉइन जसं इलॉन मस्कने ट्विट केलं होतं की मायनिंगसाठी खूप जास्त पॉवर कन्झम्पशन व्हायला लागली, म्हणून त्यांनी बिटकॉइनचं जे ट्रान्झॅक्शन ते बंद केलं. ओके, टेस्ला त्यांनी बंद केली बिटकॉइन घेऊन विकायची, कारण त्यामध्ये तुमच्या घरातली एनर्जीचं किंवा जे लाईट बिल आहे ना खूप जास्त येऊ शकतो. सो मायनर्स किंवा ह्या मायनिंग गोष्टीपासून दूर राहिलेलंच बेटर राहील कायम. ठीक आहे, हे झालं मायनिंग किंवा अशा पद्धतीने बिटकॉइन वर्क होतं. सो बिटकॉइन ओनर जसं की बिटकॉइनला जे बनवलं होतं ब्लॉक चेन जे बोलतात, ह्या मायनिंगच्या सिस्टमला ब्लॉक चेन पण बोलतात, की बिटकॉइन बनवलं होतं जॅपनीज एक पर्सन आहे. पण बट ते फिक्स किंवा त्यामध्ये पण अजून खूप सारे थेरीज आहेत की ह्या पर्सनने नाही बनवला, किंवा काही लोक बोलतात हा हेच पर्सन आहे, त्यामुळे त्याला काही ओनर नाहीये किंवा हे नाहीये. सो बेटर आहे की दूर राहिलेलंच बरं. बट जरी इन्व्हेस्ट करायचा प्लॅन करत असाल पण खूप कमी अमाऊंट किंवा छोट्या अमाऊंटने तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ठीक आहे, तर बिटकॉइनचे चार्ट किंवा बिटकॉइनचे जे टेक्निकल अनालिसिस आहेत आपण ते पण बघणार आहोत की कशा पद्धतीने बिटकॉइन खाली आला, कशा पद्धतीने वरती गेला, प्राइस ऍक्शन वगैरे कशी वर्क होते का त्याच्यामध्ये, अजून कोणते कोणते कॉइन्स आहेत जे पॉसिबल कॉइन्स आहेत ते भविष्यात चांगले ठरू शकतील. बट सध्याची जी करंट कंडिशन आहे तुम्ही बघू शकता की 2017 मध्ये जेव्हा बिटकॉइनची सुरुवात झाली तिथून ते बिटकॉइन 2019 रिसेंट लास्टच्या महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता की बिटकॉइननी जवळपास 1300 म्हणजे 1400% रिटर्न इथं दिसत आहेत आपल्याला. ओके, बट परत मी जसं म्हटलं की हा एक फ्युचर प्रेडिक्शन होतं, त्यावेळेस कोणाला माहित नव्हतं की किती जाईल. आणि हा चार्ट जो तुम्हाला कदाचित मंथली चार्ट दिसत असेल अशा पद्धतीने, तर जो रिसेंट मंथ मध्ये जे काही सिनेरिओ झाले, सीन झाले, चायनाने जसं क्रिप्टो करन्सी बॅन केली, इलॉन मस्कचे ट्विट किंवा आदर्शा गोष्टी आहेत, त्याच्यामुळे ह्या बिटकॉइनला एक अशा पद्धतीने ट्रॅक डाऊन बघायला भेटला. आणि बिटकॉइन सध्याच्या कंडिशन मध्ये खूप जोरात म्हणजे बिटकॉइन बघू शकतो जवळपास जो हायेस्ट पॉइंट आहे तिथून बिटकॉइन हे 50% म्हणजे ऑलमोस्ट 0.5% खाली आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 50% इथून तो रेंज त्याची 50% त्यांनी कव्हर केलेली आहे आणि आता एका लेवलला तो सपोर्टचं काम करत आहे. तर आपण टेक्निकल अनालिसिस बघूया कशा पद्धतीने बिटकॉइन वर्क करतो. तर रिसेंट जो सपोर्ट क्रिएट केला होता बिटकॉइन, जिथून त्यांनी एक 38% ची रॅली होती किंवा 38%चा जो ड्रॅग डाऊन होता, तो 38%चा ड्रॅग डाऊन जिथून तो परत रिटर्न गेला होता त्याच लेवलला आता बिटकॉइन आलेला आहे. म्हणजे $30,000 आसपास बिटकॉइन आलेला आहे. तर ह्या लेवलला बिटकॉइन सपोर्ट घेत आहे. तसंच तुम्ही बघू शकता की इथं जो मार्केट स्ट्रक्चर मी कायम बोलत असतो, मार्केट स्ट्रक्चर मध्ये बिटकॉइन होता. मार्केट स्ट्रक्चर मधून तो त्यांनी जो हायेस्ट पॉइंट होता, हायर लो हायर हाय बनवत गेला होता आणि एका लेवलला जाऊन त्यांनी हायर लो ब्रेक केला. ठीक आहे, आणि बरोबर त्यांनी लोअर हाय बनवून मार्केटमध्ये आता परत लोअर लो बनवलेला आहे. सो अगेन दोन टाईपच्या पॉसिबिलिटी क्रिएट होऊ शकतील. जसं की म्हटलं की डाऊन ट्रेंड स्ट्रक्चर मध्ये आपण ऑलरेडी आलेलो आहोत. जर हा लोअर लो पॉइंट लोअर हाय जो पॉइंट आहे तो जर हा पॉइंट त्यांनी ब्रेक
वरती जाऊन लोअर हाय बनवला आणि जर लोअर लो पॉइंट ब्रेक नाही केला तर बिटकॉइन मध्ये कदाचित डबल बॉटम टाइपचा पॅटर्न बघून मार्केट स्ट्रक्चर चेंज होऊन हळूहळू काही दिवसामध्ये वरती जाण्याचे चान्सेस आहेत. बट अगेन अनरेग्युलेटेड आहे, ऑपरेटर बेस आहे, त्यामुळे हा कधी जाईल वगैरे काही माहित नाही. आणि 24/7 ह्याला हॉलिडे नसतो, काही नसतं. हा 12 महिने 24 तास 7 दिवस हे चालूच असतं. बिकॉज ह्याला सिस्टम मध्ये काही असं कोणी काम करत नाहीये किंवा कुठं ऑफिस आहे तिथं काम करतायत एम्प्लॉय, असं काय नाहीये. एम्प्लॉय म्हणजे हे मायनर म्हणजे कोणी असू शकतं मायनर. आणि मायनरचा मी याचा अर्थ 18 बिलो बोलत नाही. काही जण मायनर म्हणजे त्यांना वाटत असेल 18 बिलो, तसं नाही. मायनर म्हणजे त्याला जे म्हणतो ना खदान जे बोलतो, ते मायनिंग करत असतात आणि तिथून ते बिटकॉइन काढतात. तर ह्या पद्धतीने हे मायनिंग जे करतात ना, ते रिअल वर्ड थोडासा कन्फ्युजन वर्ड आहे सगळ्यांसाठी. मायनिंग म्हणजे ऍक्च्युअली तसं मायनिंग नाही की कुठं खोदलं आणि बिटकॉइन काढले, असं मायनिंग नाही होत. मायनिंग हे सिंपल भाषेमध्ये हे ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करायसाठी सर्व्हर क्रिएट करून देतात. ठीक आहे, त्यामुळे ह्याला 24/7 आणि 12 महिने चालू असतं. ओके, फक्त प्राइस ऍक्शन बघ ना, आता यामध्ये बघतोय आपण की कशा पद्धतीने प्राइस ऍक्शन वर्क करेल. हा लोअर जो पॉईंट लोअर लो नाही बनवला आणि हायर लो बनवून मार्केट स्ट्रक्चर बनवलं, हा एक रेजिस्टन्स फेस करेल, परत थोडासा पुल बॅक येऊन एक येणाऱ्या टाइम मध्ये थोडासा मार्केटमध्ये रिट्रेसमेंट किंवा बिटकॉइन मध्ये एक चांगला अपमूव्ह येण्याची शक्यता वाटते. ठीक आहे, बट अगेन बघू शकता की अपसाइड वेजेस मधून ह्यांनी जो फॉल दिला होता तो एक खूप जबरदस्त फॉल दिला होता आणि ह्यानंतर हा एक सपोर्ट घेतला होता. त्या फॉल पासून पण बघू शकता प्राइस ऍक्शन कशा पद्धतीने वर्क करते. 40% फॉल आलेला आहे. ओके, सो बिटकॉइन जसं मी म्हटलं की अनरेग्युलेटेड आहे, त्यामुळे जर तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही वजीरेक्स जे मी ऍप्लिकेशन जे बोललो, त्याचं मोबाईल ऍप्लिकेशन पण आहे. प्रोसेस सिंपल आहे. तुम्ही लिंक वरती क्लिक करून, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. अकाउंट ओपनिंगची प्रोसेस नॉर्मल प्रोसिजर आहे, तुम्ही फॉलो करून अकाउंट ओपन करू शकता. यामध्ये तुम्हाला वेगळे सारे हा जो सिस्टम याचा वजीरेक्सचा जो प्लॅटफॉर्म आहे लॅपटॉपचा, त्यामध्ये तुम्ही बघू शकता की INR जे आहे, जे कोणते कॉइन INR सोबत पेअर आहेत. म्हणजे तुम्हाला जे बिटकॉइन आहे जो INR सोबत पेअर आहे, जे अजून मॅटिक कॉइन, डॉज कॉइन, इथेरियम आहे. सो इथेरियम, रिपल आणि डॉज आणि बिटकॉइन हे असे कॉइन आहेत की जे येणाऱ्या काळामध्ये कदाचित जास्त लोक यामध्ये जास्त ट्रेडिंग करतात किंवा येणाऱ्या काळामध्ये जास्त याच्यामध्ये थोडस जरी जरी याच्यामध्ये जर गेन झाला, बिटकॉइन मध्ये जर रिकव्हरी आली, तर हे कॉइन कदाचित जास्त रिकव्हर करू शकतील. त्यामध्ये लाईट कॉइन पण आहे. खूप सारे कॉइन असतात. हे प्रत्येकाने मी काही सजेशन देत नाही, बट आपापल्या पद्धतीने याला फंडामेंटल्स पण नाही, त्यामुळे आपल्या आपल्या पद्धतीने जास्त पैसे गेले, भविष्यात हरवलेच पैसे, अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता किंवा ट्रेडिंगचा पण तुम्ही ऑप्शन बघू शकता. तर तुम्ही इथं बिटकॉइन आता बाय करायसाठी बरोबर तुम्हाला तेवढ्याच अमाऊंटची गरज आहे का, तसं नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल डॉज कॉइन आता 27 रुपीजला आहे. एक डॉज कॉइन तुम्हाला 27 रुपयाला भेटतं. तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही इथं टोटल INR रुपीज, फॉर एक्झाम्पल तुम्ही 50 रुपये जरी टाकले तर तुम्हाला किती डॉज कॉइन येतील हे तुम्हाला इथं बघता येईल. किंवा इथं तुम्हाला म्हणजे मिनिमम 50 रुपये किंवा 60 रुपये पासून सुरू करू शकता. म्हणजे तुम्ही जरी बिटकॉइन जरी घ्यायचं असेल तुम्हाला, तरी तुम्ही इथं 1000 रुपयाचं जर बिटकॉइन तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तेवढा नंबर ऑफ बिटकॉइन तुम्हाला भेटत आहेत. ओके, याचं मिनिमम व्हॅल्यू 0.1% आहे. म्हणजे तुम्ही जरी 100 रुपये जरी 1000 रुपये जरी टाकली किंवा 100 रुपये टाकले तरी तुम्ही बिटकॉइन घेऊ शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही बिटकॉइन घेता येतं. त्यामुळे ह्याला क्वांटिटी असं लिमिट नाहीये की किती क्वांटिटीने तुम्हाला घ्यायला येतं. फक्त प्राइसचं लिमिट आहे. मे बी 50 या 60 रुपीज, 50 ते 60 रुपये तुम्हाला लागतात मिनिमम. आणि अनलिमिटेड तुम्ही कितीही घेऊ शकता. बट अगेन परत एकदा मी सांगतो की अनलिमिटेड घेण्यापेक्षा बेटर, आणि ह्यामध्ये ग्रीड न करता एक जस्ट काय आहे व्हॅनिला फ्लेवर. जर तुमच्याकडे अदर इन्व्हेस्टमेंट कुठेच नाहीये, म्युच्युअल फंड नाहीये, स्टॉक नाहीये, तर तुम्ही बिटकॉइन मध्ये एंट्री नाही केलेलं चांगलं. अगोदर तिकडे ऍसेट बनवा, तिकडे चांगले इन्व्हेस्ट करा, तिकडे रेग्युलेटेड मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. एक व्हॅनिला फ्लेवर असावं म्हणून कदाचित कुठेतरी थोडासा अमाऊंट असलेली असा विचार केला पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही बिटकॉइनला बघू शकता. आणि बिटकॉइनला मी जसं बघितलं की एवढा मोठा फॉल आलेला आहे, आणि तो फॉल की त्याला काही सर्किट वगैरे नाहीये. तुम्हाला दिवसभरात हा 30% वरती पण जाऊ शकतो, दिवसभरात हा 40% खाली पण येऊ शकतो. त्यामुळे ह्याला काही सर्किट वगैरे सिस्टम नाहीये, ना ह्याला काही रेग्युलेटेड गोष्ट नाहीये. त्यामुळं खूप कॉशियसली, खूप अटेन्शननी आपल्याला ट्रेडिंग करावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बिटकॉइन हे जेव्हा 24/7 चालू असतं ना, अदर कंट्रीमध्ये जर न्यूज, ओव्हरनाईट न्यूज आली, कदाचित आपण झोपेत पण असेल
आणि या ओव्हरनाईट न्यूजमुळे अचानक रात्रीमध्ये जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 50-60% जर ट्रॅक डाऊन आला, तरी पण तुम्हाला समजणार नाही की 50 ते 60% तुमच्या पोर्टफोलिओ मधनं व्हॅल्यू कमी झालेले आहे. आणि हेच झालं होतं लास्ट येणाऱ्या काही रिसेंट दिवसामध्ये, तेच झालं. ओव्हरनाईट न्यूज आल्या चायनाच्या आणि याच्या, त्याच्यामुळे बिटकॉइन खाली आलं होतं किंवा अदर काय फॅक्टर्स होते. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की बिटकॉइन मध्ये ट्रेड करताय तर हे 24/7 चालू आहे. जसं आपल्या मार्केट सारखं नाहीये सकाळी 1 ला चालू झालं, 3:30 ला बंद झाले. 24/7 चालू असतं. तर अशा पद्धतीने बिटकॉइनला मी बघतो. इन्व्हेस्ट करायचं असेल तर एक थोडासा 3, 4, 5% तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंट मधच्या भागातला थोडा इन्व्हेस्ट तुम्ही इथे करू शकता. त्यामध्ये पण रिपल कॉइन आहे, बिटकॉइन आहे, डॉज कॉइन आहे, लाईट कॉइन आहे, इथेरियम आहे. हे जे मोठे मेन कॉइन आहेत, त्या कॉइन वर तुम्ही ट्रेड घेऊ शकता किंवा इन्व्हेस्ट करू शकता. बट मी सजेशन नाही देत, मी पर्सनली ह्या कॉइनला बघत आहे. तर बिटकॉइन मध्ये परत एक वॉर्निंग देतो, हा फक्त एज्युकेशनल पर्पज साठी व्हिडिओ होता. यामध्ये काही सजेशन किंवा काही इन्व्हेस्टमेंट टिप नव्हते. फक्त खूप जण बघत होते की बिटकॉइन काय होईल भविष्यात किंवा काय होईल ते आपण बघत होतो. पण आता आपण बघतोय की येणाऱ्या दिवसामध्ये परत एक जरी अप ट्रेंड जर स्ट्रक्चर बनवायला लागलं तर ह्या लेवलला कदाचित एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करेल. तर त्यामुळे ह्या लेवलला पण आपल्याला बघणं खूप इम्पॉर्टंट, आणि ह्या लेवल रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स ब्रेक करून अशा पद्धतीने मार्केट रिट्रेस करून परत ह्या लेवलला एक रेजिस्टन्स फेस करेल. त्यानंतर परत अशा पद्धतीने रिट्रेसमेंट किंवा एक छोटासा साइडवेज झोन बघून आपण ह्या पद्धतीने अशा पद्धतीने भविष्यात येणाऱ्या एक मुवमेंट बघायला भेटेल. फक्त एवढंच आहे की बिटकॉइन मध्ये पैसे लावताय तर एक खूप दिवसाच्या टाइम पिरियडनी आणि खूप कमी आणि पैसे गेलेत, हरवलेत अशा पद्धतीनेच पैसे लावलेले बेटर राहील. बिटकॉइनला फ्युचर आहे का, मला जर क्वेश्चन विचारला तर मला आय डोंट नो बिटकॉइनला फ्युचर आहे का नाही. बिटकॉइन खाली झिरोला येईल का मला ते पण माहित नाहीये. बिटकॉइन मध्ये फक्त आणि फक्त तुम्ही आपण बोलू शकतो ना की एक व्हॅनिला फ्लेवर म्हणू शकतो की आपल्याकडे खूप सारे आहे, बाकीचे इन्व्हेस्ट केलेले आहेत, असेट सगळे कम्प्लीट आहेत, रेग्युलर SIP चालू आहे म्युच्युअल फंड मध्ये, आणि आता एक काहीतरी जस्ट एक फ्लेवर हवा इन्व्हेस्टमेंटचा म्हणून आपण करतोय. तुमच्याकडे जर झिरो इन्व्हेस्टमेंट आहे अदर ऍसेट मध्ये तर बिटकॉइन पासून 4 हात दूर राहिलेलंच बेटर राहील. ओके, भेटू अजून एखाद्या नवीन एज्युकेशनल व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू.